जर ज्यावेळेस चीफ जस्टिस कॉक्रोच म्हणतात त्यानंतर ही एक मोठी मुवमेंट अभिजित दिपकेच्या रूपानं तयार झाली सोशल मीडियावरती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली चळवळ अशा इतिहास जर आपण बघितला थोडासा सगळ्या जगाचा ज्यावेळेस युवक ज्यावेळेस रस्त्यावरती उतरतात त्यावेळेस क्रांती होते आणि हीच आपली क्रांतीच्या दिशेनं वाटचाल चालू आहे असं मला वाटतं. काल जे सोनम वांगचुक यांना पोलीस प्रशासनाने एक दबावशाही अवलंबून जे त्यांना हॉस्पिटलमध्ये बळजबरीने नेलेलं आहे, ही गोष्ट आपल्या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत चुकीची आहे. मला वाटतं आता लोकशाहीची व्याख्या बदलावी लागते की काय, म्हणजे आपण जे लोकशाही म्हणजे म्हणतो लोकांनी लोकांसाठी चालवलेली व्यवस्था, तर आता आपण ते असं म्हणलं पाहिजे की सरकारने सरकारची चोरी, सरकारची वेगवेगळ्या गोष्टी लपवण्यासाठी दडपशाही, गुंडाशाही वापरणं म्हणजे लोकशाही की काय, असं वातावरण सरकारनं निर्माण केलेलं आहे. खरं म्हणजे तर या परिस्थितीमध्ये किंवा या सरकारमध्ये बघायला गेलं तर खूप गोष्टी चुकीच्या होतात. एकीकडे आपण म्हणतो की आपला देश हा युथ पॉवरचा देश आहे, ज्या ठिकाणी शिक्षणावरच अशा पद्धतीची चुकीच्या गोष्टी घडत असतील. ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, पण आपण बघायला गेलं की शिक्षण व्यवस्थेमध्ये एवढा मोठा घोटाळा होत असेल आणि विद्यार्थ्यांचं जीवन जर का धोक्यात येत असेल तरी खूप मोठी शोकांतिका आहे. आणि आता जे सरकार आहे, जो उपोषण करतोय सोनम सर, त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं त्यांना येऊन भेटणं नाही, त्यानंतर त्यांची विचारणा नाही, त्यांच्या गोष्टी ऐकण्यासाठी पण सुद्धा सरकारी तयार नाही. तर अशा पद्धतीचं आंदोलन करत असताना दडपण्याचं जे काम आहे ते हे सरकार करतंय. सोनम वांगचुक यांना काल सरकारने त्याचबरोबर पोलिसांनी जबरदस्ती करून हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात भरती केले. एकंदरीत त्या सगळ्या घटनाक्रम हा भारतामध्ये चांगला सोशल मीडियावर गाजलेला आहे. मी आता कोल्हापूरमध्ये मधील शाहू गावाजवळ आहे. नेमकी काय भूमिका आहे, काल एकंदरीत जो घटनाक्रम झालेला आहे, एकंदरीत आज सुद्धा महाराष्ट्रामध्येच नव्हे भारतामध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. नेमकी काय भूमिका तुमची दिसत्या आणि काल सुद्धा बिंदू चौकात सोनम वांगचुक यांच्या समर्थनात बिंदू चौकात सुद्धा त्यांचे पोस्टरबाजी किंवा म्हणा त्यांच्या समर्थनात एक मोर्चा निघाला होता. एकंदरीत काय भूमिका सरकारबद्दल वाटत्या आणि एकंदरीत सोनम वांगचुक काय? अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली जे दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे, तर त्याला संपूर्ण देशभर जो प्रतिसाद आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. सोनम वांगचुक यांना जरी त्यांनी काल त्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती एखादं प्रेत कसं हलवलं जातं अशा पद्धतीनं जबरदस्ती प्रकृतीचं कारण पुढे करत त्यांना हलवण्यात आलेलं आहे. पण तरी सुद्धा सोनम वांगचुक यांनी हॉस्पिटलमधून त्यांचं जे उपोषण आहे ते चालू ठेवलेलं आहे आणि उद्याचा जो मोर्चा आहे 20 तारखेचा, त्या मोर्चानंतर या आंदोलनाची जी व्याप्ती आहे ती अजून वाढताना तुम्हाला दिसणार. त्यांची काय भूमिका आहे? कालपासून सीबीआयचं त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात सोनम वांगचुक यांना सुद्धा अटक करण्यात आली किंवा हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलं. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर तिथं जन आक्रोश किंवा युवकांचा आक्रोश पाहायला मिळाला. एकंदरीत ह्या घटनाक्रमाकडे कसं बघता? एकूणच तुम्ही बघताय ही जी पेपर फुटीचं जे प्रकरण आहे, या पेपर फुटीच्या प्रकरणानंतर जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे त्यामध्ये सोनम वांगचुक यांच्या वतीनं जे अन्नत्याग आंदोलन सुरू होतं, काल जे सोनम वांगचुक यांना पोलीस प्रशासनाने एक दबावशाही अवलंबून जे त्यांना हॉस्पिटलमध्ये बळजबरीने नेलेलं आहे, ही गोष्ट आपल्या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत चुकीची आहे. मला वाटतं आता लोकशाहीची व्याख्या बदलावी लागते की काय, म्हणजे आपण जे लोकशाही म्हणजे म्हणतो लोकांनी लोकांसाठी चालवलेली व्यवस्था, तर आता आपण ते असं म्हणलं पाहिजे की सरकारने सरकारची चोरी, सरकारची वेगवेगळ्या गोष्टी लपवण्यासाठी दडपशाही, गुंडाशाही वापरणं म्हणजे लोकशाही की काय, असं वातावरण सरकारनं निर्माण केलेलं आहे. आता तुम्ही बघताय की सोनम वांगचुक यांना अटक म्हणजे दवाखान्यात हलवल्याच्या काही दिवस अगोदर थोडासा प्रतिसाद जंतर मंतरवर कमी झाला होता, पण सोनम वांगचुक यांना नेलेली अचानक घेऊन गेलं ही गोष्ट संपूर्ण देशाला आवडलेली नाही. त्यामुळेच काल एका दिवसात जवळपास हजारोचा मॉब त्या जंतर मंतरवर सामील झालेला आहे आणि उद्या मोर्चा असल्यामुळं अजूनही लाखभर लोक, मला आता तुम्ही बघितलं तर पंजाब, राजस्थानवरनं शेतकरी ट्रॅक्टर, मोठे मोठे टेम्पो करून त्या आंदोलनात सहभागी होत आहे आणि खरोखरच ही उद्याचं आंदोलन जे आहे हे एक ऐतिहासिक आंदोलन होणार आहे. ह्या आंदोलनाची नोंद देशामध्ये आपल्या सुवर्ण अक्षराने लिहिली जाणार आहे, कारण हे खूप मोठ्या प्रमाणात आणि ह्याला मला वाटतं की एक सरकारचं
थँक्यू म्हणा पाहिजे, कारण त्यांनी इतके दिवस ह्या आंदोलनाला त्यांनी डोळेझाक केलं आणि काल जी गोष्ट त्यांनी केली ही ह्या आंदोलनाची टर्निंग पॉईंट ठरणार आहे असं मला वाटतं. एकंदरीत बघायला गेलं तर राहुल गांधी ह्या आंदोलनामध्ये कुठे दिसत नाहीत आणि बघायला गेलं तर राहुल गांधीचं स्टेटमेंट सुद्धा ह्या 18 ते 20 दिवसांमध्ये काही सुद्धा आलेलं नाही. ज्यावेळी त्यांना पोलिसांनी घेऊन गेले त्यावेळी त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे. सर राहुल गांधींच्या या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघतो? मला तर असं वाटतं की हे आंदोलन एका काय काँग्रेस पक्षाचं नाही आहे किंवा राहुल गांधीचं नाही आहे. ज्या पद्धतीनं देशामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला नीटमध्ये, एकदम ज्या पद्धतीने पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं, त्यानंतर 20 मुलांनी आत्महत्या केली आणि त्या 20 मुलांनी आत्महत्या केल्याच्या नंतर संपूर्ण देशभरामध्ये जो काही भडका उडाला आणि ह्या युवकांना, आंदोलन करणाऱ्या युवकांना असेल, जर ज्यावेळेस चीफ जस्टिस कॉक्रोच म्हणतात त्यानंतर ही एक मोठी मुवमेंट अभिजित दिपकेच्या रूपानं तयार झाली सोशल मीडियावरती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली चळवळ, अशा इतिहास जर आपण बघितला थोडासा सगळ्या जगाचा, ज्यावेळेस रस्त्यावरती उतरतात त्यावेळेस क्रांती होते आणि हीच आपली क्रांतीच्या दिशेनं वाटचाल चालू आहे असं मला वाटतं. राहुल गांधी आज ना उद्या येतील, कारण काँग्रेसच्या काही राजकीय नेत्यांनी देखील स्टेटमेंट दिलेले आहेत. बाकीचे संपूर्ण म्हणजे पक्ष संघटना असतील त्या ठिकाणी लढा देत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे उद्याचं आंदोलन हे संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणामध्ये ताकदीनिशी होईल. ज्या पद्धतीनं सोनम वांगचुक असतील यांना उचलून घेऊन हॉस्पिटलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, कारण तुम्ही मागच्या काही वर्षामध्ये जर अनुभव घेतला, 14च्या अगोदर जी काही आंदोलनं झालीत त्या आंदोलनामध्ये उपोषणाला बसलेले अण्णा हजारे असतील किंवा बाकीचे देखील काही नेते मंडळी असतील, अण्णा हजारेंचं 13 दिवसाचं उपोषण झालं असताना त्या ठिकाणी सरकार तिथं जाऊन त्यांच्याशी चर्चा करत होतं, परंतु 20-21 दिवस होत आले तरी कोणत्याही पद्धतीनं इकडं बीजेपीचे किंवा मोदी सरकारचं कोणीही मंत्रिमंडळ तिथं न जाता त्यांच्याशी कोणत्या पद्धतीने म्हणजे चर्चा न करता फक्त आणि फक्त हे दाबण्याचा जे प्रयत्न करतायत हे मात्र सगळ्यात मोठं चुकीचं आहे. जेवढ्या पद्धतीनं तुम्ही युवकांना दाबायचा प्रयत्न कराल, जेवढ्या पद्धतीनं तुम्ही त्यांना दाबण्याचा प्रयत्न कराल, तेवढ्याच मोठ्या प्रेशरनं हे मोठं आंदोलन व्यापक होईल, संपूर्ण देशभर होईल आणि यानंतर सत्ता परिवर्तन आणि हे असं ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीनं संपूर्ण राज्य चालवण्याचं मोदी सरकार प्रयत्न करतंय हे पडल्याशिवाय आणि यांना खाली घेतल्याशिवाय युवक थांबणार नाहीत असं मला वाटतं. एकंदरीत जर बघायला गेलं तर विजय पाठक जे भाजपचे प्रवक्ता आहेत त्यांचं एक स्टेटमेंट आहे की प्रसिद्धी मिळण्यापुरता किंवा एक प्रसिद्धी मिळावी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून म्हणून हे आंदोलन चाललेलं आहे किंवा सोनम वांगचुक यांनी केलेलं आहे. हे आंदोलन जे आहे हे पेपर फुटीबद्दल आहे. मुलांचं आयुष्य बरबाद होतं, यामुळे मुलांचं आयुष्य जपतंय, मुलं आत्महत्या करतात, ह्यासाठी आंदोलन केलं आहे. हे काही प्रसिद्धीसाठी नाही, कोणी एकटं आलेलं नाही. प्रसिद्धीसाठी असते तर एवढे विद्यार्थी जमले नसते. हे जे आंदोलन आहे ते शिक्षण मंत्री यांचा राजीनामा देण्यासाठी आणि जे आता चालू आहे सध्या शिक्षणावरती ते सुरळीत चालण्यासाठी एक नियंत्रणा बसावी त्यासाठी हे आंदोलन चालू आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर सोनम वांगचुक यांच्या सोबत 18 ते 20 दिवस मध्ये एक मुलगी सुद्धा त्यांच्या या आंदोलनाला प्रतिसाद देत आहे. ती सुद्धा उपाशी आहे किंवा उपोषणाला बसले. एक मुलगी म्हणून किंवा एकंदरीत महिला म्हणून या आंदोलनाकडे तुम्ही कसं बघताय? ती जे करते ते योग्यच करते आणि हे जे आंदोलन सुरू आहे ते फक्त एकटी मुलगी किंवा मुलगा असं नाही, हे तर आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, शिक्षणावरती घेतला जाणारा प्रश्न आहे. त्यामुळे ती हे जे आंदोलन सुरू आहे ते व्यवस्थित व्हावं आणि दुसरं म्हणजे जे पेपरफुटीचं प्रकरण जे वाढलं आहे ते सरकारनं याच्यावर आळा बसवावा आणि जे आपले सध्याचे शिक्षण मंत्री आहेत त्यांना राजीनामा द्यावा एवढं. नक्कीच जर बघितलं तर काँग्रेसच्या सरकारमध्ये जर आपण बघितलं तर अण्णा हजारेंचं जे उपोषण होतं ते 11 दिवसांमध्ये सरकारनं सोडलं होतं. लगेच तिथं 18 ते 20 दिवस झाले तरी सरकार त्यांच्याकडे बघणं झाले. अशी कोणती सरकारकडे एक व्यवस्था आहे किंवा काय या सगळ्या संदर्भात? मला असं वाटतं की गेल्या काही दिवसांमध्ये जे आपण आंदोलन बघतोय किंवा जे सोनम सरांनी जे उपोषण चालू केलं आहे ते स्वतःच्या कोणती तरी संस्था उभी करावी किंवा स्वतःच्या घरासाठी हे आंदोलन नाही तर येणाऱ्या पिढीसाठी, युवकांसाठी, जेणेकरून या युवकांचं भविष्य वाया जाऊ नये किंवा यांचं करिअर वाया जाऊ नये यासाठी हे आंदोलन आहे. आणि सरकारला एवढीच विनंती आहे की सरकार एवढं निर्दयी कसं काय असू शकतं की कालच बघा ना सोनम सरांना एका ह्याच्यामध्ये म्हणजे भिवून नेल्यासारखं झालं, चादरीमध्ये गुंडाळून एखाद्या आतंकवाद्यासारखं, एखाद्या दरोडेखोरासारखं त्यांना घेऊन गेलेत. मग हे चुकीचं आहे. सरकारला एवढीच विनंती आहे की या युवकांना या नीट परीक्षेचे पेपर फुटले जातात, काही गोष्टींमुळे पेपर लिंक केले जातात, हे
पूर्णपणे बंद करून ह्याच्यावरती काहीतरी आढावा घ्यावा असं मला वाटतं. एकंदरीत सर्व प्रकार जो दिल्लीमध्ये जंतर मंतरवर झालेला आहे त्यानंतर अनेक प्रकार उमटलेले आहेत. त्या युवक म्हणून कसं पद्धतीने ह्याकडे बघताय? जर बघितलं तर इंदिरा गांधींच्या सरकारच्यामध्ये सोनम वांगचूक यांच्या वडिलांनी सुद्धा उपोषण केलं होतं. ते उपोषण त्यांनी लगेच काही दिवसांमध्ये हे केलं, पण आताच्या सरकारमध्ये जर बघितलं आपल्याला तसं दिसत नाही. खरं म्हणजे तर ह्या परिस्थितीमध्ये किंवा या सरकारमध्ये बघायला गेलं तर खूप गोष्टी चुकीच्या होतात. एकीकडे आपण म्हणतो की आपला देश हा युथ पॉवरचा देश आहे. ज्या ठिकाणी शिक्षणावरच अशा पद्धतीची चुकीच्या गोष्टी घडत असतील, ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, पण आपण बघायला गेलं की शिक्षण व्यवस्थेमध्ये एवढा मोठा घोटाळा होत असेल आणि विद्यार्थ्यांचं जीवन जर का धोक्यात येत असेल तरी खूप मोठी शोकांतिका आहे. आणि आता जे सरकार आहे, जो उपोषण करतोय सोनम सर, त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं त्यांना येऊन भेटणं नाही, त्यानंतर त्यांची विचारणा नाही, त्यांच्या गोष्टी ऐकण्यासाठी पण सुद्धा सरकारी तयार नाही. तर अशा पद्धतीचं आंदोलन करत असताना दडपण्याचं जे काम आहे ते हे सरकार करतंय. तर मला असं वाटतं ही एक खूप मोठी लोकशाहीची शोकांतिका झाली आहे. तर जर असं वाटतं की मीडियाचा जो प्रेशर आहे किंवा मीडिया जे त्यांना दाखवते नेहमी किंवा सोशल मीडियावर पार्टी आल्यामुळे युवकांचा प्रतिसाद जास्त असं सुद्धा म्हणलं जाते एकंदरीत सगळ्या प्रकरणाला बघता. कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्रामला त्यांचे फॉलोअर जे होते 25 मिलियन म्हणा 20 मिलियन, ह्यामुळे सुद्धा ही पार्टी जास्त मोठ्या प्रमाणावर त्यांनी वाढ केलेली आहे आपल्या, असं सगळीकडे बोललं जातं. तिथं खूप चुकीच्या पद्धतीनं बी मीडियावाले आहेत. तिथं दोन पद्धतीनं बी आहेत. जे खरं आहे ते दाखवणारे आहेत आणि जे खोटं दाखवणार आहेत, म्हणजे ते वेगळ्या पद्धतीनं लढतात, ते कुणाला बोलवतात, कुणाला नाही बोलवत, अशा पद्धतीनं. जिथं स्टुडंटच जातात फक्त, ज्यांच्यावर अत्याचार झाला किंवा गुन्हा होतोय त्यांच्यावर, तेच जातात फक्त. अशा पद्धतीनं मीडिया RSS वाल्यांचे वेगळे आहेत आणि युवकांचे वेगळे आहेत. तर आपण जर बघितलं तर हा जो रोष आहे, काल जो घटनाक्रम जंतर मंतरवर झालेला आहे तो अतिशय घृणास्पद सुद्धा मानला जातोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये त्याचा निषेध करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारनं याच्याकडे बघणं हे युवकांची आता प्रतिक्रिया आपल्याला समजून आलेली आहे. कॅमेरामन ऋषिकेश पाटील सोबत मी साजिद पिरजादे, तरुण भारत, कोल्हापूर.